नमस्कार मित्रांनो. तर आज आपण कोकणातील भात शेती या विषयावर थोडंफार जाणून घेणार आहोत. पाऊस पडला की अगदी दुसऱ्या दिवशी नांगरणी करून शेतकरी भात पेरतात. त्यानंतर भात रुजून आल्यानंतर जवळजवळ 15 दिवसानंतर मुळापासून उपटून त्याची लावणी लावली जाते. त्याआधी नांगरणी करून चिखल केला जातो. उत्तम प्रकारे गळगळीत असा चिखल केला जातो. कोपऱ्या-कोपऱ्यात पाणी साठण्यासाठी चारही बाजूंनी मातीचे भान घातले जातात. गळगळीत चिखल झाल्यानंतर तरवा म्हणजेच डाळ काढायला सुरुवात करतात. महिला तसेच पुरुष मंडळी काही लोकगीते गाऊन तरवा, डाळ लावत असतात. त्यामुळे करमणूक तसेच रमत-गमत वेळ केव्हा जातो हे समजतसुद्धा नाही. बंधू येईल माघारी न्यायला गौरी गणपतीच्या सणाला. बंधू येईल माघारी न्यायला गौरी गणपतीच्या सणाला. गाडी घुंगराची येईल न्यायला गौरी गणपतीच्या सणाला. गाडी बैलाची येईल न्यायला गौरी गणपतीच्या सणाला. बंधू येईल माघारी न्यायला गौरी गणपतीच्या सणाला. त्यानंतर ज्या कोपऱ्यात चिखल केलेला असतो त्या कोपऱ्यात 3-4 फुटांच्या अंतरावर पेंढ्या म्हणजेच आपल्या भाताचं जे रोप असतं ते लावलं जातं. किमान 1 फुटाच्या अंतरावर आणि चिखलामध्ये लावले जातं. त्याला कोकणामध्ये भात लावणी असे म्हणतात. मित्रांनो, एवढी सुद्धा माहिती आपल्याला पुरेशी आहे आपल्या या कोकणातल्या भात शेतीबद्दल. तर ही दृश्य तुम्ही समोर पाहत आहात ती रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण गावातील दोनवली पवारवाडी अशा शांताराम केशव पवार यांचे कुटुंब तुम्हाला समोर दिसत आहे. तर यांची शेती जुन्या परंपरेनुसार केली जाते. आत्ता जरी नवनवीन तंत्रज्ञान आलं म्हणजे नांगरणीची मशीन किंवा ट्रॅक्टर, तरीसुद्धा काही शेतकरी असे आहेत जे आपल्या पूर्वीच्याच प्रथा किंवा परंपरा चालवून आपली नांगरणी, भात शेती करत आहेत. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ? आणि आपल्या शेतकऱ्यांसाठी एक लाईक तर बनतोच, म्हणून एक लाईक करा आणि जितका पोचवता येईल तितका पोचवा हा व्हिडिओ.